आजपासून 100 वर्षापूर्वी एका पुस्तकामुळे महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालं होतं। पुस्तकाच्या लेखकापासून प्रकाशकापर्यंत सर्वांना तुरुंगात जावं लागलं होतं आणि त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। हे प्रकरण ज्या पुस्तकावरून सुरू झालं ते पुस्तक होतं देशाचे दुश्मन आणि ते लिहिलं होतं दिनकरराव जवळकर यांनी। काय होतं त्या पुस्तकात, त्यावरून गेल्या शतकाच्या पूर्वार्धात इतकी घुसळण का झाली, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊया। 20व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि विशेषतः महात्मा फुले यांच्या निधनानंतर फुल्यांबद्दलचा टिळक पक्षीयांचा राग वारंवार कुठल्या ना कुठल्या मार्गाने दिसून येत होता। कधी फुल्यांना ख्रिस्तसेवक म्हटल्याने, तर कधी फुल्यांच्या कार्यावर प्रश्न उपस्थित करून। या सगळ्याबद्दल ब्राह्मणेतर चळवळीत नाराजीचा आणि संतापाचा सूर उमटत होता। या संतापाला 1925च्या जुलै महिन्यात दिनकरराव जवळकरांनी वाट मोकळी करून दिली। जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते। त्यांचे देशाचे दुश्मन हे पुस्तक टिळक पक्षांना तिकट उत्तर होतंच, मात्र पुढच्या अनेक वर्षाच्या वादाला तोड फोडणारही होतं। कारण या पुस्तकातून त्यांनी लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर कठोर आणि तिखट शब्दात टीका केली होती। पण ज्या संतापातून हे पुस्तक लिहिलं गेलं त्या संतापाला आगीचं रूप घेण्याची घटना 3-4 महिने आधीच पुणे नगरपालिकेत घडली होती। झालं असं की 1925ला केशवराव जेदे पुणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले। नगरसेवक म्हणून जेदेंनी आणलेला एक ठराव हा कमालीचा वादाचा ठरला। तो म्हणजे महात्मा फुल्यांचा पुण्यास पुतळा उभारण्याचा ठराव। टिळक पक्षीयांनी या ठरावाला कडाडून विरोध केला। केवळ विरोधच नव्हे तर फुल्यांवर टीकाही केली। फुल्यांचे पुण्यात काम काय आहे, त्यांचा पुतळा उभारायचा असेल तर कोल्हापुरात उभारा, असं जाहीर बोलण्यात आलं। फुल्यांबद्दल वापरण्यात आलेले शब्द आणि त्यांच्या पुतळ्याला केलेला विरोध केशवराव जेदे यांच्या जिवारी लागला। या काळात पुण्यातल्या जेदे मॅन्शनमध्ये ब्राह्मणेतर चळवळीचे नेते जमत असत। तेथे दिनकरराव जवळकर हे वयाने तरुण मात्र लेखणी आणि वाणीने अत्यंत आक्रमक असलेले नेते उपस्थित असत। जेदे मॅन्शनमधील चर्चेचे फलित म्हणजे देशाचे दुश्मन हे पुस्तक। या पुस्तकात अत्यंत तिखट भाषेत टिळक आणि चिपळूणकरांवर टीका केली गेली। पुण्यात राहून थेट टिळक चिपळूणकरांना देशाचे दुश्मन ठरवण्याचे धाडस जेदे जवळकरांनी केलं होतं। या पुस्तकाच्या वादाने अखेर कोर्टाची पायरी चढली। विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे चुलत पुतणे कृष्णराव चिपळूणकर यांनी देशाचे दुश्मन पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर, प्रकाशक केशवराव जेदे, प्रस्तावना लेखक केशवराव बागडे आणि मुद्रक रामचंद्र लाड यांच्या विरोधात कोर्टात फिर्याद दाखल केली। सिटी मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांच्या समोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली। चिपळूणकरांच्या बाजूने वकील म्हणून उभे होते लक्ष्मण बळवंत भोपटकर। भोपटकर हे त्यावेळी निष्णात वकील मानले जायचे। भालाकर भोपटकरांचे ते भाऊ। टिळक चिपळूणकरांसाठी या पुस्तकात वापरण्यात आलेले शब्द म्हणजे गिधाडे, नीच, गाढवाचं पोर, कुत्रा, जंत असे अनेक शब्द आक्षेपार्ह असल्याचे भोपटकरांनी कोर्टात सांगून टिळक चिपळूणकरांची बदनामी झाल्याचे सिद्ध केले। त्यानुसार मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांनी बदनामीकारक लेखनाचा ठपका ठेवत शिक्षा सुनावली। यात लेखक जवळकर आणि मुद्रक रामचंद्र लाड यांना 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 250 रुपये दंड, तर प्रकाशक जेदे आणि प्रस्तावना लेखक बागडे यांना 6 महिने तुरुंगवास आणि 100 रुपये दंड ठोठावण्यात आला। चौघांची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी झाली। आता शिक्षा कमी करण्यासाठी किंवा निर्दोष बाहेर येण्यासाठी अपिलात जाणे आवश्यक होते आणि भोपटकरांसारख्या निष्णात वकिलासमोर दुसरा वकील उभे राहण्याचे धाडस करत नव्हता। आणि येथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले। बाबासाहेबांनी याच काळात नुकतीच आपली वकिली सुरू केली होती। त्यांच्यापर्यंत देशाचे दुश्मन पुस्तकाचा वाद पोहोचला होता। त्यांनी हे पुस्तक वाचले होतं। त्यावर त्यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती। बाबासाहेब म्हणाले होते, इट इज अ गुड बुक रिटन इन अ बॅड टेस्ट। मात्र ब्राह्मणेतर चळवळीतील या तरुण नेत्यांच्या पाठीशी आपण उभं राहिले पाहिजे असा विचार करून 1926च्या ऑक्टोबर महिन्यात बाबासाहेब पुण्यात दाखल झाले। त्यांनी पुणे सेशन कोर्टात न्यायमूर्ती लॉरेन्स यांच्यासमोर देशाचे दुश्मन पुस्तकाच्या लेखकासह चौघांच्याही शिक्षेला आव्हान दिलं। यापूर्वी बदनामीकारक लेखनाच्या खटल्यात न्यायमूर्ती फ्लेमिंग यांनी विसंगत निकाल दिला होता। फिर्याद नोंदवणारी व्यक्ती दूरचा नातेवाईक असल्याने फिर्याद नोंदवता येणार नाही असा तो निर्णय होता। या निर्णयाचा नीट अभ्यास करून बाबासाहेबांनी त्याचा आधार घेतला आणि युक्तिवाद केला। बाबासाहेबांचा हा युक्तिवाद सेशन कोर्टाला अमान्य करता आला नाही। इतकंच काय, भोपटकरांसारखे निष्णात वकीलही इथं काहीही करू शकले नाहीत। परिणामी जेदे, जवळकर, बागडे आणि लाड या चौघांची निर्दोष सुटका करण्यात आली। बाबासाहेबांच्या वकिलीच्या सुरुवाती काळातलं हे प्रकरण होतं। आजही त्यांच्या वकिलीची चर्चा होताना देशाचे दुश्मन खटल्याचा आवर्जून उल्लेख केला जातो। शिवाय बाबासाहेबांना पुढे विविध प्रसंगी ब्राह्मणेतर चळवळीतील नेत्यांनी ठामपणे पाठिंबा दिल्याचे दिसून येते। पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, या पुस्तकाबाबत टिळक पक्षीयांची जशी नाराजी होती तशी नाराजी ब्राह्मणेतर चळवळीतही पाहायला मिळाली।
दीनमित्रकर्ते मुकुंदराव पाटील, सत्यशोधक समाजाचे तत्कालीन अध्यक्ष भास्करराव जाधव, जागृतीकर्ते पाळेकर अशा अनेकांनी देशाची दुश्मन पुस्तकाबद्दल जाहीर नापसंती व्यक्त केली होती. एकूणच देशाची दुश्मन पुस्तकाचा वाद हा अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरला. ब्राह्मणेतर चळवळीला या पुस्तकाच्या वादाने प्रोत्साहन दिलं. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही या चळवळीतील नेत्यांशी स्वतःला कायमचे जोडून घेता आलं.